रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजना 24-25 ग्रामीण रस्ते विकास या कार्यक्रमाकरता जी रस्ते कामकाजाची तरतूद करण्यात आली, या सर्व निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत लक्षात येते। या विषयामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघातील मंडणगड, दापोली, खेड तालुक्यातली 20 कामे इथे तरतूद 2,80,00,000 रुपयाची झाली। खेड, चिपळूण, गुहागर या गुहागर मतदारसंघातील 36 कामांकरता 3,72,00,000ची तरतूद झाली। संगमेश्वर, चिपळूण या चिपळूण विधानसभेकरता 27 कामांकरता 3,42,00,000 रुपयाची तरतूद झाली। संगमेश्वर रत्नागिरी या रत्नागिरी विधानसभेकरता 24 कामांकरता 4,90,00,000 रुपये आणि संगमेश्वर, लांजा, राजापूर या राजापूर विधानसभेकरता 72 कामे आणि 10,08,00,000 रुपये। म्हणजे जर विचार केला तर 2 मतदारसंघांमध्ये 15 कोटी खर्च केले जातात आणि 3 मतदारसंघांमध्ये 8 ते 9 कोटी खर्च केले जातात। इतकी मोठी तफावत जिल्ह्याच्या नियोजनामध्ये राहिली तर हा सर्व परिणाम ग्रामीण भागातल्या विकासावरती होतो, त्या तालुक्यातल्या विकासावरती होतो। आणि हा सर्व या पद्धतीनं कंत्राटदारांच्या भल्याच्या कामाचे निर्णय ज्या वेळी घेतले गेले त्यावेळी मात्र कृषी विभागामधला निधी कमी केला गेला। जे जलकुंड या कोकणामध्ये खरं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव जलकुंडाचं झालं, शेतकऱ्यांना हवीशी वाटणारी योजना होती, पण त्याच्यातला निधी कमी केला आणि कंत्राटदारांचा निधी मात्र वाढीव दिला। या पद्धतीचं नियोजन हे जिल्ह्याकरता हानिकारक ठरणार आहे।